निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर गंभीर ताशेरे ओढत दोषी धरलाय। जानकरांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा वापर निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यासाठी केल्याचा ठपका आयोगाने ठेवलाय। त्यामुळे या प्रकरणी योग्य कारवाई केली नाही तर आयोगाच्या निष्पक्षतेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं, असंही आयोगानं सांगितलंय। एखाद्या उमेदवारासाठी विशिष्ट चिन्हाची मागणी करणं आणि एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद करायला सांगणं बेकायदा असल्याचंही आयोगानं नमूद केलंय। जानकरांनी आणलेला दबाव कलम 166 आणि 186 नुसार गुन्हा ठरत असल्याचंही आयोगानं स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे देसाईगंज न्यायालयानं चौकशीचे आदेश पोलिसांना दिले। आता या प्रकरणी चौकशीचा मार्ग मोकळा झाला असून जानकरांचा पुढील मार्ग खडतर होत चालल्याचं दिसतंय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत। महादेव जानकरांवर निवडणूक आयोगाने अत्यंत गंभीर ताशेरे ओढलेले आहेत। देसाईगंज इथल्या नगरपालिका निवडणुकीतील निवडणूक अधिकाऱ्यावर फोन करून त्याला धमकावल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने जी चौकशी केली होती त्या चौकशीचा अहवाल झी मीडियाच्या हाती आलाय आणि या अहवालामध्ये महादेव जानकरांना निवडणूक आयोगाने दोषी धरलेले आहे। कलम 3 कलमांतर्गत महादेव जानकरांना निवडणूक आयोगाने दोषी धरले आहे। त्याच्यात आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करणं, निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकणं अशा पद्धतीचे गंभीर ताशेरे जे आहेत ते निवडणूक आयोगाने आपल्या अहवालात नोंदवलेले आहेत। दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात निवडणूक आयोगाने जर महादेव जानकरांविरोधात कारवाई केली नाही तर निवडणूक आयोगाच्या निपक्षपाती भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहील असं गंभीर विधान सुद्धा या अहवालामध्ये निवडणूक आयोगाने केलेलं आहे। कालच विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये महादेव जानकर प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेचं आणि विधान परिषदेचं कामकाज बंद पाडलं होतं। तर मुख्यमंत्र्यांनी महादेव जानकरांना काल क्लीन चिट दिली होती। मात्र एकीकडे मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली असताना निवडणूक आयोगाने मात्र महादेव जानकरांना दोषी धरलेले आहे आणि त्याचा अहवाल झी मीडियाला प्राप्त झाला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आता उद्या या प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कारण विरोधक आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महादेव जानकर आणि मुख्यमंत्र्यांना घेरण्याची चिन्ह आहेत आणि उद्या पुन्हा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जानकर प्रकरणावरून विरोधक आक्रमक होतील आणि जानकरांच्या राजीनाम्याची मागणी करतील। आता मुख्यमंत्री या प्रकरणात जानकरांचा राजीनामा घेणार का किंवा काय निवडणूक आयोग जानकरांवर काय कारवाई करणार हे आता पुढील येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यासह दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।